तुला सांगते, मंजिरी ना शाळेतल्या मुलीसारखी वाटत होती तिकडे. बापरे, थांबा मला कल्पना करूनच हसायला येतंय. म्हणजे मंजिरी मॅडम शाळेतला अवतार तो किती वियर्ड दिसतं ते. नुसतं वियर्ड नाही, कॉमेडी दिसत होतं, कॉमेडी. नाही पण आत्या तुमचं चुकलं. तुम्ही मला का नाही बोलवत अशा मोमेंट्सला? मी पण एन्जॉय केलं असतं ना. मला तर राऊंड राऊंड वाटत होतं, व्हिडिओ शूट करायला हवं होतं. म्हणजे ते बघता बघता हसता आलं असतं. नर्मदा, आत्या, अहो तुम्ही काय एवढी एवढी ती रील फनी काय मला कळतच नाही. म्हणजे एक बाई होती ती चिखलात पडली. व्हॉट्स सो फनी इन दॅट? पण तरी खूप हसूच आलं अगं मला. कुठलं रे? मलाही बघायचं. ते आत्यांच्या फोन मध्ये होतं. हो हो. अय्या, ते स्वाईप झालं ना चुकून, ते गेलं, ते रील गेलं. गो, पण मला तर हसायचं होतं. आता काय करायचं? नर्मदा, तू ना उठा बशा काढ. हा वहिनी, हो असं काय करताय? माझा गुडघ्याचा प्रॉब्लेम नाहीये का? मी खाली पण बसू शकत नाही. मी उठा भाषा कशा काढीन? हो ग, पण मग मी काय करू? मला आज हसायचंच आहे. आपण ना एक गेम खेळूयात. नर्मदा, इकडे ये. हे पातेलं धर आणि माया तू हे पातेलं घे. घे. तर गेम असा आहे की हे पातेलं तुम्ही तुमच्या डोक्यावरती ठेवायचं आणि बॅलन्स करायचं, आणि ज्याचं पातेलं आधी पडेल तो हरला. अच्छा, एवढंच. हा चालेल चालेल, करूया. नाही नाही, असं कसं? मला हसायचं पण तर आहे. तर या ट्विस्ट असा आहे की ज्याचं पातेलं सगळ्यात आधी खाली पडेल त्याला दुसरी व्यक्ती कानाखाली मारेल. मॅडम अहो, चला सुरू कर. चला चला. हो. पडलं. व्हेरी गुड. चल नर्मदा, तुला तिच्या कानाखाली मारायची. मॅडम नको ना मॅडम, प्लीज. हो का नाही? मला हसायचंय ना म्हणून. मॅडम प्लीज. चल. नर्मदा, ऐकू येत नाहीये? नर्मदा, तुला कानाखाली मारता येत नाही? कशी मारतात ते मी दाखवू? नाही नको, मारते. सॉरी. नर्मदा, मस्त ना, मस्त एकदम. तुला सांगते, माझ्याकडे आता जर का फोन असता ना तर मी नक्की व्हिडिओ काढला असता. चला आता दुसरा राऊंड. दुसरा राऊंड.
बायको कुठेस? मी इकडे. पडलं, ह्यांचं पडलं. त्याने हाक मारली. सो व्हॉट? पडलं ना तुमचं पडलं म्हणजे तुम्ही हरलात. काय नर्मदा, चल माया, आता तुझी टर्न. मार कानाखाली. हळू मार. हो, अगदी तुमच्यासारखं हळू मारते. मस्त मस्त माया. म्हणून दुसऱ्यावर कधी असू नये. झालंय स्केच. तुमची या फोटोतली बहीण 20-22 वर्षाची असताना अशीच दिसत असेल. 100% गॅरंटी आहे. बघू ना. थँक्यू आशिष. थँक्यू फॉर युअर हेल्प. मी आलोच. तोंड का पडलंय? मॅडम, मगाशी तुम्ही जी काही शिक्षा केलीत मला, ती मला अजिबात आवडलेली नाहीये. मलाही आवडलं नव्हतं. तू माझ्यावर हसलीस ते, पण त्याचे परिणाम तर भोगायला लागतील ना. अहो मॅडम, माया बास, आता हे सगळं महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे तुझे काम करणारेस ते. अथर्व आणि मीरा कधी घरी पोचतील. ते आल्यानंतर तू दिवसभर माझ्या डोळ्यासमोर होतीस हे दिसलं पाहिजे त्यांना. कळलं? तुला जपणार